हा, जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. आपण मला वाटतं हंस पाठातलं 11 भाग होते ना आपले. हो, 11 झाले होते सर. हम्म, हा. तर हा तर होता. तुमचा आवाज माहितीये अजूनही लो येतो बरं का. अच्छा. का बरं माहिती नाही. अं, आता माझं काहीतरी सेटिंग मध्ये काहीतरी गडबड आहे मग ते ऑडिओच्या. नाही, येतोय तर हं. इथे तर दिसतंय तसं. ऑडिओ सेटिंग बघतो मी. आता बरोबर आहे का? नाही सर, डिस्टर्बन्सच आहे अजूनही. बाकीच्यांनाही तसाच अनुभव आहे की तुम्हाला आता तुम्हाला आला. आता आला. नाही, बाकीच्यांना काय ऐकू येतंय नीट की नाही? नाही, ठीक आहे तसा आवाज, काही प्रॉब्लेम. नाही, ठीक आहे, चालेल. हा, तर आपण हा 11वा श्लोक बघितला होता. भुक्ता अमृणाडपटदी भवता निपीता निंबूनि पुत्र नदीनानि निप्यवितानि हे राजहंसवदतस्य सरोवरस्य चित्तेन केन भवितासि कृतोपकारः. बरोबर. म्हणजे याचं अर्थ बघितला होता की अर्थही बघितला होता आणि भावार्थही बघितला होता की आपल्याला अगदी असं एखाद्याने एवढी खूप मदत केलेली असते आयुष्यभर पहिल्यापासून, आणि तो जेव्हा हे होतो, म्हणजे दुसरा विचार करतो, तर तेव्हा त्याला दुसरा कोणीतरी सांगतो की अरे, तुला एवढं सगळं त्यांनी मदत केली, की तू कधीतरी फेडू शकणार आहेस का? असं, अशा अशा परिस्थितीमध्ये हे सुभाषित म्हणजे त्याला सांगण्यासाठी या सुभाषिताचं उदाहरण देता येऊ शकतं, नाही का? म्हणजे इथं बघा, राजहंसाचं दोन्ही आहे. हंसाला इथं फार बुद्धिमान वगैरे विवेकी असं पण मानलेलं आहे, पण कधी कधी राजहंस हे एक पात्र समजून त्याच्या नुसती किंवा त्याच्या उदाहरणाने आपल्याला व्यवहारामध्ये जर काही उपदेश किंवा तर्क लावायचा असेल तर तो पण इथं व्यवस्थित दिलेला आहे. इथं राजहंस जे योग्य विचार करत नाहीये, तर त्याला सुद्धा त्यांनी उपदेश केलेला आहे. असं, ठीक आहे. आपण 12वा श्लोक बघूया आता. हम्म. कस्तुंडोचनाशकरण कंसक्तो मानसात् किं तत्रास्ति सुवर्णपङ्कजवनान्यम्बः सुधासन्निभं रत्नानां निचयाः प्रवालमणयो वैदुर्यरोहा क्वचित् शम्भुकापि सन्ति नेति च बकैः आकर्णैः कृतं. त्याची चाल मला ती समजली नाही, पण किंवा कदाचित ते एकाच ओळीमध्ये लिहिल्यामुळे ते करता येत नसेल, पण ठीक आहे. तर याचं जर आपण अन्वय बघितला तर मग एकदम सुंदर आहे. हे लोहित लोचन. लोहित लोचन म्हणजे काय? हंसाचे डोळे लाल असतात. डोळे असलेला. हा, तर राजहंसाचे डोळे असतात ना, बाकी तो पांढरा शुभ्र असतो, पण डोळे त्याचे लालसर असतात, म्हणून त्याला लोहित लोचन म्हटलेलं आहे. नंतर अचरण. अचरण म्हणजे काय? त्याचे पाय अगदी असे लुप्त असतात त्याच्या शरीरामध्ये, देहामधनं थोडेसे असतात त्याला पाय, पण ते असे अगदी आखूड असतात, ते जवळपास नसतातच, म्हणून त्याला अचरण म्हटलेलं आहे. तर आणि हे विशेषतः कोणाचा संवाद आहे हा? बगळे आणि हंस यांच्यात संवाद आहे. तर आपल्याला माहिती आहे बगळ्यांचे पाय खूप उंच असतात आणि त्या उलट राजहंसाचे पाय खूपच आखूड असतात. इनफॅक्ट म्हणत असतं, हंस जो चालतो तो असा हळूहळू चालतो नाही, असं. हंस म्हणजे ऍक्च्युअली बदक. बदक आपण बघितलेलं आहे सगळ्यांनी. तर बदकाचाच अजून पुढची आवृत्ती म्हणजे राजहंस, असं म्हणा, बदकापेक्षाही सुंदर असं. हं. तर एका ठिकाणी म्हणजे त्याला बगळे त्याला विचारतात, सगळे बगळे, हे लोहित लोचना, म्हणजे हे लाल डोळ्याच्या, हे अचरण म्हणजे
हे पाय नसलेल्या तू कोण आहेस? त्वम कहा असी? प्लस त्वम म्हणजे त्वम कहा आणि असी हे अध्यारूप झालं. त्वम कहा म्हणजे तू कोण? तर तो सांगतो हंसः. तर पुढचा जे हंस आहे ना, तर अहम हंसः अस्मि. मग पुढे परत बघायला विचारतात कुतो. कुतो म्हणजे कुठा, म्हणजे कुठा आगता असी, कुठून आलास? तर मानसात. मानसात म्हणजे मानस संवाद वरापासून पंचमी मानस. हा, मानसात आगत अस्मी. कुठून आलास? तर मानसात. कुठला तू? तर मानस सरोवरावरून. किम तत्र अस्ति? तर तेथे काय असतं? कारण बगळे कधी मानसरोवरात गेलेलेच नाही. मग तिथं काय असतं? तर तो सांगतो हंस की सुधा संनिभम अंगहा म्हणजे अमृतासारखं. अंबा म्हणजे जल, पाणी. नंतर सुवर्ण पंकजवनानी. हा, म्हणजे अगदी सोनेरी पंकज म्हणजे कमळांचं वन आहेत तिथं तर सरोवरात. रत्नाना नित्या प्रवालमणया क्वचित वैदुर्य रोहा. हे सगळे रत्न, प्रवाळमणी, वैदुर्यमणी वगैरे वगैरे हे सगळं तिथं आहे. हा, हे पुन्हा पुन्हा मी परत repeat केलंय. हा, मग तिथं मग ते विचारतात बघे काय तिथं शंभुका पिन असं चुकीचं असेल ते. तिथे श- शंभुका म्हणजे त्याला आपण शिंपलं म्हणतो, शिंपली. मग तिथे शिंपले नाहीत का? हं. पण बघ्यांना त्याचीच फक्त ओळख आहे. बरोबर, त्यांना शिंपलेच माहिती आहेत फक्त, नाही का? तर ते बघाय म्हणतात सॉरी, हा, तर ते म्हणतात, तो हंस म्हणतो की नाही तिथं शिंपले नाही आहेत मानसरोवरामध्ये. हा, कारण बगळे जे असतात ते नदीकाठी वगैरे असे असतात की तिथं शिंपले वगैरे असते, नाही का? तर मग असं ऐकून मुकैही ही ही कृतम. हा, इति आकर्ण्य. मकई न इति आकर्ण्य म्हणजे इथे न म्हणजे न हे हंस म्हणतो. मग इति आकर्ण्य इति मकई इति आकर्ण्य ही ही कृतम. ते फिदी फिदी हसायला लागतात ही ही. हम्म. तर आता इथं म्हणजे न डोक- ऐकल्यासारखं केलं. हा, न काय म्हटलं? ऐकल्यासारखं केलं असं आहे का? नाही नाही नाही, सगळ्यांनी न ऐकलं. अगं असं नव्हे, नाही असं असं. नव्हे, असं नव्हे. तर हे हा कसं की हा तो तिथं म्हणजे जसं मराठीत म्हणे ना गाढवाला गोष्टी तसं म्हणजे हा तो सांगतो मानसरोवरात सगळी रत्न आहेत, सुवर्ण पंकज वन आहेत, हा, वैडूर्यमणी आहेत, प्रवाह आहे, सगळं असं आहे. मग पण ते त्याला विचारतात शिंपले आहेत का तिथे? कारण त्यांना सगळ्यात चमकणारी गोष्ट म्हणजे शिंपले. हा. त्यांनी फक्त शिंपल्याच बघितलेले असतात, बाकी काहीच त्यांनी दिव्यांच्या दृष्टीने सगळ्या नदीतला किंवा पाण्यामधला दुर्मिळ पदार्थ म्हणजे कुठला अगदी चमकदार वगैरे असा, तर ते म्हणजे शिंपले. तर बघायला विचारतात की अरे पण तिथे शिंपले आहेत का? हा, तर तो सांगतो नाही. सगळे मग हसायला लागतात. म्हणजे काय मानसरोवर हे त्यांच्या दृष्टीने काहीच नाही, की जिथं आमच्या नदीत बघा कसे शिंपले आहेत. तर अशी म्हणजे ज्यांच्यासाठी मोठं म्हणजे जो डबक्यातला असतो त्याला मोठ्या याची काय कल्पना सरोवराच्या ऐश्वर्याची असं. असं ही गोष्ट. असं बऱ्याचदा होतं ना आपलं व्यवहारामध्ये, नाही का? की ज्यांनी बाहेरचं जग कधी भावार्थ का बघितलं नाही. सांगायचा? हा, भावार्थ कसा सांगायचा याचा? ज्याने बाहेरचं जग बघितलं नाही. हा, आणि जे हा डबक्यातले राहणारे आहेत, उपमंडूक वृत्ती म्हणतात ज्यांना, तर त्यांना आपलं डबकं म्हणजे विश्व वाटतं आणि डबक्यात जे आहे ते चांगलं आणि बाहेर काही येते काही नाही, म्हणजे त्याची त्यांना काही किंमत नसते कारण त्यांनी कधी जग बघितलेलंच नाहीये असं. तर उपमंडूक वृत्ती याच्यावर हा उपहास किंवा उपहास गर्भासह सुभाषित आहे. ते म्हणजे ज्यांची त्यांना म्हणजे सर बाहेरच्या ऐश्वर्याची कल्पना नसते. हा, ज्यांची दृष्टी विशाल असते, त्यांचं असं होत नाही. बरोबर. म्हणजे सर गाढवाला गुळाची चव काय असं म्हणता येईल का? तेच म्हटलं ना मी आता जरा हो वेळापूर्वी. सरांनी सांगितलं. हा, की मराठीत जी म्हण आहे की गाढवाला गाढवाच्या दृष्टीने म्हणजे गाढव पण आहे, त्याच्यापेक्षा जास्त ती म्हणत आहेस पण त्याच्यापेक्षा जास्त ही उपमंडूक म्हणजे आपलं डबकं जसं ती
लहानपणी आपण गोष्ट ऐकली असेल ना की बेडूक आणि तिच्या पिल्लांची बैल काय तिथे केवढा मोठा नाही की ती आपली पोट फुगवून म्हणते तसं तर म्हणजे मोठ्या गोष्टीने बाहेरचं काय सगळ्या रत्न वैडूर्य वगैरे हे सगळे म्हणजे कमळ किंवा अगदी सुवर्ण कमळ सुद्धा यात निश्चित त्यांच्या दृष्टीने फक्त शिंपले म्हणजे अल्टिमेट असं असं ठीक आहे. तर हे मी ना मुद्दाम तुम्हाला इथे मी अर्थ दिलेला नाहीये. हा तर तुम्ही याचा अर्थ स्वतः करा कारण याच्यातनं आता बघा सगळं आलेलं आहे याच्यामध्ये अर्थ नाही का नाही का सर निश्चयः म्हणजे ढीग ना, सुवर्ण रत्नांचा ढीग ना. पंकज काय उन्नती सुवर्ण अन्यानी अंबहा. सुवर्ण पंकज वनानी सुवर्ण वनानी. म्हणजे काय? अच्छा. सुवर्ण पंकज म्हणजे कमळ सुवर्ण सुवर्ण अच्छा कमळांचं आणि वन. वनाने ओके. वन वन म्हणजे पाण्यातलीच अर्थात कमळांची वन म्हणजे कमळांची बेट ज्याला आपण म्हणतो तसं हम्म. आणि रत्न कोणकोणते रत्नांनी रत्नानाम निश्चयः म्हणजे रत्नांचा साठा. निश्चयः म्हणजे साठा ना. साठा हो प्रवालमणी आणि क्वचित वैडूर्य वैदूर्य हा हा तिथे वैदूर्य मणाचं मला माहिती पण तो वैडूर्य मणी जो आहे ना तो असतो. नीलमणी ना तो. वैडूर्य म्हणजे नीलमणी का मला माहिती नाही नक्की. हो अच्छा सर, मागे आणि कशात तरी अर्थ गेलाय. प्रवालमणयो म्हणजे काय? काय प्रवालमणयो म्हणजे प्रवाळमणी असतं का प्रवाळ रत्न. रत्नच आहे ते प्रवाळ म्हणजे प्रवाळाचं. पण हा अच्छा ओके हो म्हणजे आपलं पोवळं ना खरं. पोवळ बरोबर प्रवाळ म्हणजे पोवळ बरोबर. हम्म. तर म्हणजे असं हे आहे सर, म्हणजे वैदूर्य रोहा हा म्हणजे काय? तेच मी ते म्हणजे वैडूर्य म्हणे वैदुर्य रत्नाचे अंकुर. अच्छा. नीलमणींचं तो पण ढीगच म्हणायला पाहिजे ना, रोहा हा म्हणजे. नाही रोह म्हणजे ज्याला आपण अंकुर अंकुर तुम्ही आता बघितला का कुठं सुचिता कोण दीपाली रोहा म्हणजे अंकुर का? हा, वैदूर्य रत्नांचे अंकुर. पण हा म्हणजे म्हणजे नक्की झाडं काय थोडक्यात म्हणायला पाहिजे की अनेक वैदूर्य मणी तिथे येतात. तुमच्या किती झाडे शब्दांच्या वैदूर्य अर्थामध्ये मणी. दिलेलं आहे का पहिल्या पानावरती मला हो वाटतं दिलंय. पुस्तक अच्छा ठीक आहे हा हा हा. पण मग अंकुर म्हणजे काय त्याचे मणी असेल रत्न असेल त्याचा अंकुर कसा होईल? म्हणजे झाडं म्हणायची त्यांना. नाही झाडं कशी असतील वैदूर्य मण्यांची झाडं आहेत पण हे अनेक वैदूर्य मणी आहेत असं. नाही नाही अंकुर आहेत ना अर्थ काय आहे वैदूर्य मुलांचे अंकुर म्हटलेलं आहे ना. हो. हा मग ते छोटे छोटे असतील कदाचित असं चमकणारे अच्छा. असं हा हम्म. प्रवाह तर नक्कीच आहे कारण असं सरोवरांमध्ये वगैरे प्रवाह असे प्रवाहाचे किंवा पोळी पण मिळतात प्रवाळ तशी नॉर्मली समुद्राच असतात ना म्हणजे ते पोवळ जे म्हणतो आपण हो प्रवाल जे असतात ते समुद्रात सापडतात. मानस सरोवर तर गोड सरोवर आहे ना तिथे म्हणजे एनिवे कल्पना पण असेल कवीची. कल्पनाच या बऱ्याच कल्पना आहेत हम्म. त्याच्यामध्ये जसं मी म्हटलं ना की आधी पण ती नदी हिमालयाची नदी वगैरे पण ऍक्च्युली हम्म. कुठल्याही हिमालयाच्या नदीत कधी हंस दिसत नाही. सरोवरात असतात नाही ते इथं मानसरोवर ते बरोबर आहे सरोवरातच असतात हंस नेहमी. ठीक आहे आपण पुढचं बघूया. अभः पण मग ह्या सुभाष आणि शब्दामध्ये मग वाक्यामध्ये अंबः. प्रवाल म्हणयो कॉमा आहे वैदूर्य रोहा क्वचित शंभुकाः अपि संती म्हणजे याचा अर्थ आपण कंटिन्युअस केला तर शंभुका अपि संती म्हणजे शिंपले सुद्धा आहेत असा केला तर हे नाही नाही नक्की नाही हंसाने म्हटलं हे कसं कळतं म्हणजे? नाही तर तेच म्हणूनच ते जरा कठीण आहे ना हे तर म्हणूनच मी त्याचा हे अन्वय असा केलेला आहे ना की क्वचित वैदूचा रोहा हा इथपर्यंत हा झालं मग तो प्रश्न पुढचा विचारतो क्वचित नंतर हंसाचं बोलणं संपलं मग शंका अपि संतो असा प्रश्न शंका अपि च संती म्हणजे पुढचा च सुद्धा इकडे आलेला हा मग न हे त्याचं उत्तर झालं मग इति बकैही आकर्ण्य हे कृतम असं ते संस्कृतमध्ये काय होतं हे शब्दांची जी आलटापालट होते ना उलटपालट तर त्यांनी कधी कधी ते अर्थ लावायला खूप त्रासदायक होतो म्हणजे त्याचा हो. लय छंदासाठी हे कवी लोक करतात तसं पण त्यामुळे अर्थ म्हणजे
गोंधळ होतो तसा. बरोबर. ठीक आहे. आता 13वा श्लोक. हा. काके काके कार्ष्णमलौकिकं धवलिमा हंसे निसर्गस्थिता गांभीर्ये महदंतरं वचसी यो भेदः स किं कथ्यते. ते म्यूट करा हा तुम्ही. हा. एतावत्सु विशेषणेष्वपि सखे यत्रेदमालोक्यते के काका खलके च हंस शिशवो देशाय तस्मै नमः. याला चाल छान आहे. तर काक म्हणजे काळ. इथं कार्ष्ण्यम म्हणजे म्हणजे कावळा ना, काळा काळा. हो नाही, कार्ष्ण्य म्हणजे कृष्ण या शब्दापासून कृष्ण म्हणजे काळा आणि कार्ष्ण्य म्हणजे काळेपणा. समजलं ना. कार्ष्ण्य म्हणजे कृष्ण या शब्दाचं भाववाचक शब्द आहे कार्ष्ण्य असं. हम्म. तर काळेपणा म्हणजे कृष्ण म्हणजे काळा आणि काळेपणा म्हणजे कार्ष्ण्यम अलौकिकम म्हणजे कावळ्याचं काळेपण हे अलौकिक आहे. म्हणजे त्याला पिच डार्क म्हणतो आपण तसं नाही का. त्याचं अलौकिक आहे म्हणजे सहसा पाहायला मिळत नाही इतकं घट्ट काळ. हा. धवलिमा हंसे हंसे धवलमा धवलिमा निसर्ग स्थिता म्हणजे हंसातलं धवलिमा धवल म्हणजे शुभ्रता. तर शुभ्रपणा. शुभ्रपणा म्हणजे धवलिमा हा पण भाववाचक शब्द आहे धवल शब्दाचा. तर हा. तर म्हणजे हंसाचं जे शुभ्रता आहे तर ती निसर्ग स्थित आहे म्हणजे निसर्गताच आहे. हम्म. हम्म. आता पुढचं हंसचं गांभीर्य. हा. हंसा कधी ना सहसा हंसाचा जास्त आवाज येत नाही म्हणजे तो गंभीर किंवा मौनात असतो राजहंस. हा. आणि काकस्य वचसी आणि कावळा सतत केकाटत असतो. काव काव करत असतो. तर म्हणजे हंसाच्या गंभीरतेत आणि कावळ्याच्या कावकाव म्हणजे सतत केकाटण्यामध्ये महत् अंतरम असती. हम्म. हा. ह्या भेदा सहा किम कथ्यते. हा जो भेद आहे हा तो काय सांगायचा नाही का. हा सहज आहे नाही का. म्हणजे अगदी ज्याला आपण हल्ली म्हणतो ब्लॅक अँड व्हाईट आहेत नाही का. तो फरक आहे तो एकदम ब्लॅक अँड व्हाईट सारखा आहे असं. हा. पुढचं वाक्य. म्हणजे तो नैसर्गिक आहे. नाही नाही नैसर्गिक नाही तो अगदी ठसठशीत आहेच. म्हणजे नाही का अच्छा. कावळा आणि हंस एक अगदी फार काळा आहे एक अगदी शुभ्र पांढरा आहे एक अगदी मौनव्रती आहे एक अगदी काव काव करत असतो. असं म्हणजे दोन मुख्य ज्या त्याचे गुण आहेत हा ते अगदी ठसठशीत आहेत. असं असताना सखे म्हणजे मित्रा हा ए- एतावत्सु अशा म्हणजे विशेषणेषु म्हणजे असं विशेषणांमध्ये विशेषण म्हणजे वैशिष्ट्य विशेषण म्हणजे इथं वैशिष्ट्यांमध्ये हा असा एतावत म्हणजे असा हे विशेषणेषु म्हणजे विशेषणेषुच हे विशेषण आहे म्हणून एतावत्सु घेतलं त्यांनी. हा. असा वैशिष्ट्यांमध्ये एवढा ठसठशीत फरक असताना सुद्धा यत्र जर किंवा येथे जर के काका हा शिशव हा फलुकेच हंस शिशवा म्हणजे जर कोणी जर असं विचारेल की अरे ही खूप अशी पिल्लं आहेत त्यात पावल्याची पिल्लं कुठली आणि हंसाची पिल्लं कुठली असं जर कोणी इदम आलोक्यते असं जर कोणी विचारत असेल हा तस्मै देशाय नमः. तर त्या प्रदेशाला जे आपण म्हणतो नमस्कार कोपऱ्यापासून असो. नमस्कार कोपरापासून नमस्कार तसं. तर असं म्हणजे ते एवढं ठसठशीत दिसतंय त्याचा रंग वेगळा आहे आवाज वेगळा आहे अजून काय पाहिजे. असं तसे म्हणजे हे साहित्यात ज्यांना रुची आहे ना तर त्यांना हे असं सगळं म्हणजे विनोद किंवा हे म्हणजे त्यांच्याकरता हे आहे असं म्हणजे. हम्म. जसं म्हणजे मी एक उदाहरण देतो की विनोदाचे जे प्रकार असतात ना तर त्याच्यात असं मानलं जातं की कुणाच्याही
वैगुण्यावरचा जो विनोद असतो ना, तो अत्यंत हलक्या प्रतीचा समजला जातो. म्हणजे कोणाच्याही काय त्याला म्हणतात, शारीरिक दिव्यांग, व्यंग. शारीरिक हा, व्यंग. कमतरता, लंगडा लुळा, चकणा, टकला, हे ते वगैरे असं, म्हणजे शारीरिक रंग, हो, शारीरिक लिंगाबद्दल. तर तो अत्यंत हीन प्रकारचा विनोद, म्हणजे सभ्य लोकांमध्ये हा फार हीन समजला जातो. नंतर दुसरं जे आहे, तर दुसरा शाब्दिक. शाब्दिक काय? म्हणजे दुसरा जो हा हा प्रकार आहे, हा, दुसरा जो विनोदाचा जो प्रकार आहे, जसं ज्याला टलाचं म्हणजे ज्याला म्हणतात इकडचं अक्षर इकडे फिरवून तिकडचं अक्षर तिकडे फिरवून, असे जे विनोद असतात ना, त्याला त्याला सुद्धा खालचं मानलं जातं. हम्म. पण खरे जे विनोद आहेत, म्हणजे विनोदाचा जो उच्च स्तर मानला जातो, तर त्याच्यामध्ये तर म्हणजे हा, कोणी काही विचारलं का? हा मी उन्नती बोलते ते दुसऱ्या टाईप म्हणजे पहिला कळलं शारीरिक व्यंगांवरचं, दुसरं काही कळलं नाही मला कुठल्या टाईपचं आहे ना. म्हणजे शाब्दिक कोटी, ज्याला मराठीत शाब्दिक कोटी म्हणतात ना. म्हणजे दुसऱ्यांचा शब्दाने अपमान करायचा नाही विनोदाच्या नाही नाही नावाखाली. नाही नाही नाही, तो उपहास नाही. तो वेगळाच आहे. तोही खालीच, म्हणजे कोणाचा उपहास किंवा थट्टा ही पण खालचीच समजली जाते विनोदामध्ये. पण शाब्दिक कोटी म्हणजे कसं मला वाटतं, हे जसं बऱ्याचदा असं हसू येतं आपल्याला, पण त्या नुसतं इकडचा शब्द, म्हणजे एक शब्द बदलला, धचा मा झाला वगैरे, तसं असतं ना, तसं म्हणजे अक्षरांच्या फेरफार काय झाल्यामुळे जो विनोद निर्माण होतो, त्याला शाब्दिक कोटी ज्याला म्हणतात हा मराठीमध्ये. हा ओके ओके कळलं कळलं. कळलं ना? हा, म्हणजे तोही असा, म्हणजे बौद्धिक दृष्ट्या तो हलकाच समजला जातो असं. हा, पण जे 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 विनोद, जे बौद्धिक दृष्ट्या जे विनोद केलेले असतात ना, तर त्याला उच्च प्रतीचे विनोद समजले जातात. हम्म. आणि म्हणूनच मनाच्या श्लोकांमध्ये रामदासांनी म्हटलेलं आहे ना, की टवा आवडे विनोद, विनोद असं म्हटलेलं आहे ना. मनाच्या नाही, दासबोधामध्ये म्हटलेलं आहे, सॉरी. तर टवा आवडे विनोद असं म्हटलेलं आहे. दासबोधामध्ये. तर त्याचे टवाळ, म्हणजे जे टवाळकी करणारे लोक असतात, टाइमपास करणारे, त्यांना आपला तसले विनोद असताना जास्त आवडतात. एकतर कोणाच्या व्यंगावर हसायचं, नंतर कोणाची थट्टा करून हसायचं, उपहास करून हसायचं, म्हणजे त्यांना ते विनोद समजतात. आणि कोणाचं जास्तीत जास्त त्यांची मजा जाते शाब्दिक कोट्या करण्यापर्यंत. हा, पण त्याच्या पुढचा जो विनोदाचा जो प्रकार आहे, तर तो आहे बौद्धिक. म्हणजे हे झालेल, म्हणजे बुद्धीला ताण देणारे किंवा बुद्धीचा वापर करून केलेले जे विनोद असतात ना, तर त्याला प्रगल्भ विनोद समजले जातात संस्कृत साहित्यात. आणि म्हणून मग असं म्हटलेलं आहे ना, की काव्यशास्त्र ते सुभाषित बघितलेलं आहे ना, की काव्यशास्त्र विनोदेन काले गच्छतु धीमताम. मला वाटतं झालंय ना प्रवेश मध्ये वगैरे सुभाषित. ही शेवटची ओळ हो आहे हो, त्याची. झालंय झालंय. हा, तर आहार निद्रा भय मैथुनंच, नाही का, तो ते सुभाषित आहे मला वाटतं ते. हा, आणि काव्यशास्त्र विनोदेन काले गच्छुतीन. तर विधीमता म्हणजे विद्वान लोक, धी म्हणजे बुद्धी, धीमत म्हणजे बुद्धिमान. तर बुद्धिमान लोकांचा वय कसा तो काव्यशास्त्र विनोदात. तर तो विनोद म्हणजे काव्य आणि शास्त्रीय दृष्ट्या जे प्रगल्भ विनोद आहेत, त्याच्यात त्या लोकांचा, म्हणजे त्याचा रसास्वाद घेण्यामध्ये त्यांचा काल व्यतीत होतो असं. तर इथं म्हणजे आपल्याला तो वरवर विरोधाभास वाटतो, की अरे मग असं असेल तर मग रामदासांनी टवाळा आवडे विनोद असं का म्हटलेलं आहे. तर त्यांना अभिप्रेत असलेला दासबोधातला विनोद म्हणजे तो क्षीण प्रतीचा किंवा हलक्या प्रतीचा. आणि या सुभाषितात जो अभिप्रेत आहे विनोद, काव्यशास्त्र विनोद आहे ना, तर तो उच्च प्रतीचा, असं प्रगल्भ प्रतीचा असं. हम्म, असं. तर आता हे जे आहे ही सुभाषित जी आहेत ना, ती सगळी म्हणजे ज्याला मॅच्युअर्ड किंवा अशा पद्धतीची आपल्याला लक्षात येईल, नाही का, असं, अशी आहे. ठीक आहे.
अं, हा तर याच्यामध्ये खूप असे 14वा शेवटचं आहे मला वाटतं हे सुभाषित. क्रुद्धो लूक नख प्रपात विगलत पक्षा अपि स्वाश्रयं ये नोज्झन्ति. मला पण चाल कळत नाही याची. पुरीश पुष्ट उपुशस्ते केचिदन्ये द्विजाः ये तु स्वर्ग तरंगिणी विसलता लेशेन संवर्धिता गांगम नीरमपि त्यजन्ति कलुषम ते राजहंसा वयम. अशी चाल आहे याची. हा तर इथं परत म्हणजे राजहंस की जो असा स्वतःला एकदम असा म्हणजे मानी आणि म्हणजे की मी कोण असं तो स्वतःची आम्ही राजहंस म्हणजे कोण. हा तर त्याचा तो मोठेपणा म्हणजे सांगतोय राजहंस की पुरीश पुष्ट वपुष. पुरीश म्हणजे ज्याला पुरीश म्हणजे घाण म्हणजे ज्याला आपण हगलं मुतलं म्हणतो ना तर तसलं विस्ट्रा वगैरे. तो पुरीश पुष्ट म्हणजे त्या हागल्या मुतल्याच्या जसं डुक्कर वगैरे खातात किंवा बाकीचे प्राणी जसं पोटाच्या विष्ठावरती जगणारे असं. त्यामुळे त्यांनी ते पुष्ट होणारे. वपू म्हणजे हे काय शरीर. म्हणजे असे दुसऱ्यांच्या विष्ठांवरती पुष्ट होणार देह पुष्ट करणारे. हा आणि म्हणजे पक्षी असे. हा आणि क्रुद्ध उलूक नख प्रपात विगलत. तर उलूक म्हणजे घुबड. हं. क्रुद्ध क्रुद्ध म्हणजे चिडलेलं. हं. नख उलूक प्रपात म्हणजे घुबड. घुबड हो घुबड. हा नंतर क्रुद्ध म्हणजे ते रागावले चिडलेलं एकदम. हा नख प्रपात विगलत म्हणजे त्या चिडलेल्या घुबडाच्या नखाच्या आघातांनी. प्रपात म्हणजे आघात. हा हादरे किंवा प्रपात म्हणजे म्हणजे मा- नख मारून विगलत म्हणजे रक्तबंबाळ झालेलं. हं. विगलत म्हणजे रक्तबंबाळ रक्त गळतंय त्यांचं. हा पक्षाहा. हा आणि एवढं असले पक्षी म्हणजे असे पक्षी इतकं होतंय म्हणजे असे घाणेरडं काहीतरी खाणारे आणि ज्यांची घरटी अशी झाडांवरती असतात आणि त्या घरट्यांवरती ते जे घुबड असतं ना ते घुबडांचं असं सांगितलं जातं की अशा पक्ष्यांची काय करतात ते पक्षी अंडी देतात ना घरट्यांमध्ये. तर ती अंडी खाण्यासाठी घुबड येतं आणि त्या हे पक्ष्यांना ते त्यांचे नख खूप धारदार असतात तर त्यांना ते फटके मारून रक्तबंबाळ करून हाकलतो आणि तेव्हा अंडी खातं किंवा पिल्लं खातं. असं ते घुबड ची जात आहे ती म्हणजे. हं. तुम्हाला माहिती आहे ना की महाभारतामध्ये जे शेवटचं जे संशप्तक पर्व आहे ना. संशप्तक म्हणजे नाही संशप्तक नाही. त्याला विसरलो मी. हा शेवटचं अगदी की जिथं अश्वत्थामा त्या सगळ्या पांडवांचा तो वध करतो ना अश्वत्थामा कृतवर्मा. हा ते दोघं आणि अजून एक आणि कृपाचार्य असे तिघ जण जे वध करतात ना सगळ्या पांडव सेनेला रात्री कापून काढतात. बरोबर सगळे म्हणजे आणि ते धर्मयुद्ध असतं म्हणजे रात्री कोणी कोणाला म्हणजे समोर आलेल्या युद्धाचाच एकमेकांना मारायचं असतं. पण अश्वत्थामा तो सगळा म्हणजे 17वा दिवस असतो. हा 17वा आणि रात्री तो असा सगळे हात दिसतात फक्त ते तिघं वाचलेले असतात आणि तो वडाच्या झाडाखाली बसतात ते तिघं. अश्वत्थामा फार चिडलेला असतो तर तो वरती बघतो तर ते घोडण त्या पक्ष्यांच्या घरट्यात जातं त्या पक्ष्यांना मारतं असं आणि त्यांना मारून मारून म्हणजे त्या झोपलेल्या पक्ष्यांना मारून त्यांना मारून मग ते अंडी खातं. हं असं तो बघतो आणि ते रोज खातो. तर त्या अश्वत्थामाला ती युक्ती सुचते आणि मग तो काय करतो रात्री म्हणजे त्या घोडापासून त्याला प्रेरणा मिळते आणि सगळ्या झोपलेल्या पांडवांना म्हणजे पांडव फक्त 7 जण उरतात ते म्हणजे फक्त हेच पांडू सात्यकी आणि कृष्ण एवढीच जण उरतात. बाकी सगळ्यांना तो कापून काढतो अश्वत्थामा कृपाचार्य आणि कृतवर्मा. तर त्या महाभारतात सुद्धा ते असे म्हणजे घुबड हे अत्यंत असं नीच पक्षी समजला जातो इतका. तर इथं त्यांनी त्याचं उदाहरण दिलेलं आहे. तर तर आता हा राजहंस तो सांगतोय की असे जरी असतात तरी पक्षी जे असतात ना तरी ते स्वतःचं घर सोडत नाहीत. हा
इतकं घोडांचा त्रास होऊन सुद्धा ते अशाच घरट्यांमध्ये राहतात, परत परत घरटी करतात, परत परत तिथे राहतात. हा, ते केचित अन्य द्विजाः सन्ति. हा, ते कोणीतरी, केचित म्हणजे कोणीतरी, अन्य द्विज, द्विज, त्या द्विज हा शब्द जो आहे ना, हा दोनदा जन्म होणार आहे. द्विज म्हणजे एक म्हणजे दोनदा जन्म म्हणजे ज्यांचे उपनयन होतं त्यांना सुद्धा द्विज म्हणतात. पण पहिला जन्म हा आईच्या पोटात बाहेर येताना, आणि उपनयनामध्ये जेव्हा गायत्री मंत्राचा उपदेश होतो तर त्या मुलाचा, नंतर त्या मुलाला द्विज म्हटलं जातं. तोपर्यंत तो नुसता नावाचा ब्राह्मण असतो असं. तर पण पक्ष्यांनाही द्विज म्हणतात, कारण पक्ष्यांनाही आधी ते अंड्यात असतात आणि मग अंड्यातनं बाहेर येतात, म्हणून त्यांना सुद्धा द्विज म्हणतात. म्हणजे पहिला जन्म ते अंडे देते तेव्हा त्यांची पक्षी, आणि नंतर अंड्यातनं बाहेर येतं तेव्हा, म्हणून त्यांना द्विज म्हणतात. तर ते ते कोणीतरी अन्य पक्षी असतील. हा, असं राजहंस सांगतायत. ये तो हा, तर ते कोणी म्हणजे आम्ही त्यातले नाही आहोत. आता आम्ही कसे आहोत, तर ये तो स्वर्ग तरंगिणी विसलता लेशेन संवर्धिता. आम्ही तर, हा, स्वर्ग तरंगिणी, स्वर्ग तरंगिणी म्हणजे गंगेला स्वर्गंगा म्हणजे स्वर्गातून आलेली म्हणतात ना. तर म्हणजे, आणि मानसरोवर हे पण गंगेतलंच आहे असं. तर ते आपल्या स्वर्गातनच आलेलं आहे. तर स्वर्ग तरंगिणी म्हणजे जणू स्वर्गातल्या कमळ, बिस, बिस म्हणजे काय, मी सांगितलं होतं ना, बिस म्हणजे कमळाचं जे देठ आहे त्याला बिस म्हणतात. हा, तर बिस लता म्हणजे कमळाच्या ज्या लता आहेत, म्हणजे देठ आणि लता. हा, तर लेशेन, लेश म्हणजे त्याचे जे कणकण असतात ना, त्या वेलींचे पार्ट, बारीक बारीक म्हणजे कणकण कणकण, जे हे तरंगिणी, ते त्या स्वर्ग तरंगिणी म्हणजे त्या पात्रामध्ये जे वाहत असतात, तर त्यांनी आमचं संवर्धन होतं. हम्म. आम्ही असं दुसऱ्याच्या विष्ठेवर जगणारे पक्षी नाही आहोत. आम्ही तर स्वर्गीय नदीत जे कमळाच्या देठांचे किंवा पानांचे असे तुकडे असतात, कणकण असतात, ते खाऊन पुष्ट झालेले वर्धन होणारे आम्ही आहोत. आणि कलुषम गांगम नीरम त्यजंती, आणि गंगेचा नीरम, नीरम म्हणजे पाणी, गांगम म्हणजे गंगेचं, गंगेचं जल सुद्धा जर कलुषित असेल, म्हणजे चिखल किंवा असं जिथं असेल, तर ते सुद्धा आम्ही पित नाही. आम्ही अगदी शुद्ध पाणीच पितो गंगेचं, म्हणजे काठावरचं असं जे पाणी असतं ते आम्ही पित नाही. हं, ते वयम राजहंसाहा स्महा, स्महा म्हणजे आम्ही आहोत असं. तर आम्ही कसे आहोत, मी तर असं म्हणजे गंगेचं असं डबक्यात त्याचे असं कलुषित पाणी किंवा माती, घाण पाणी सुद्धा, आम्ही ते त्याग, त्यजंती म्हणजे जे त्याग करतो, असे आम्ही राजहंस आहोत. तसं राजहंस आपल्या स्वतःची ओळख करून देतात की आम्ही असे, म्हणजे कशाला म्हणतात, कुलवान किंवा असं, जे आमचं वळण एकदम वेगळं आहे. असे आम्ही ऑर्डिनरी पक्षी नाही आहोत, सामान्य पक्षी नाही आहोत. असं म्हणजे पक्ष्यांमधले आहोत आम्ही, पण आमचं पक्ष्यांचं जातच वेगळी आहे, असं तुला सांगायचं. असं. तर हे सगळं म्हणजे कसं, मी सांगितलं ना की हा साहित्य, संस्कृत साहित्यामध्ये हा थोडाफार कल्पनाविलास आहे, पण याच्यात कवीची प्रतिभा, काहीतरी मूळ एक, जो हंस हा पक्षी बुद्धिमान आणि विवेक वगैरे असलेला आहे, आणि मग त्याच्यावरनं तो असं प्रतिभेचा म्हणजे फुलोरा, असं हे सगळं संस्कृत साहित्याची झलक आहे अशी. आणि हे जसं म्हटलं तसं वेगवेगळ्या, म्हणजे हे कलेक्शन आहे, म्हणजे असं एकच कोणीतरी रचलेलं आहे असं नाही. काही नीती शतकात, काही भामिनीमध्ये, काही त्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये, असे हे सिलेक्टेड वंशावृत्ती आहेत. आणि मला वाटतं मी तुम्हाला अजून एक लिंक पाठवली होती ना, त्यात अजून असे खूप वंशावृत्ती समाविष्ट आहेत. बरोबर. असं. तर हा म्हणजे ज्याला आपण साहित्याचा रसास्वाद म्हणतो ना, की रस आस्वाद म्हणजे काय, की जसं आपण एखादा चांगला पदार्थ खातो तेव्हा स्वाद म्हणजे त्याचा आनंद घेतो, तर तसा संस्कृतमध्ये अशा साहित्याचा रसास्वाद, म्हणजे जसे हे रस असतात म्हणजे वेगवेगळे, तर त्याचा हा रसास्वाद घेण्याचं हे म्हणजे ठिकाण, म्हणजे असं, म्हणजे साहित्याची ज्यांना उच्च अभिरुची आहे, तर त्यांच्याकरता हे सगळं
लिखाण आहे असं. म्हणजे पण यावरनं एक लक्षात येतं की आपली संस्कृती जी आहे, म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर कुठल्याही भाषेतलं म्हणजे नाही का, जे साहित्य असतं त्याचा दर्जा काय असतो किंवा आपले नाही का, आणि हे जे साहित्य ही झलक आहे फक्त. तर याचा दर्जा किती वेगळा आहे नाही का, एकदम वेगळ्याच सर पण इथे उंचीवर नेऊन पक्षी ठेवताय. ते हा. बरोबर आहे सर. पण म्हणजे ते घुबडांनी ते पक्ष्यांच्या पिल्लांना किंवा अंड्यांना नख मारून ते खातात आणि तरीही ते पक्षी स्वतःचं स्थान सोडत नाहीत. ह्याच्यातनं कवीला काय म्हणायचंय? म्हणजे ज्याला आपण मानी म्हणतो ना, एखाद्या आपण व्यवहारात बघतो एखाद्या काही लोक मानी असतात म्हणजे स्वतःचा आब ठेवून, हा, कुठलंही काहीतरी खाणार नाहीत, कुठेही काहीतरी करणार नाही, भलेही त्यांच्याकडे पैसा कमी असेल पण एक स्वतःचा अदब किंवा आब राखून राहतात ते. बरोबर. हम्म. हा हा. तर तर तो तो फरक इथं सांगितलेला आहे की एक ज्याला म्हणजे आम्ही असे घराणेदार आणि अदबदार आब ठेवणारे होत असे ज्याला म्हणतो पण खाईन तुपाशी नाही तर राहीन उपाशी असं. हा बरोबर. बरोबर. तर असं आहे म्हणजे अगदी रघुवंश किंवा हे तर आहेच, तो एक वेगळा प्रकार आहे. म्हणजे कालिदासाची हे आपण बघितले किंवा वाल्मिकी रामायण वेगळं आहे. पण तरी पण एक जी झलक आपल्याला बघायला मिळते ना, की संस्कृतमध्ये म्हणजे साहित्य जे आहे ना ते एकदम असं उच्च अभिरुचीचं वाटतं नाही का. म्हणजे तिथे असे ऑर्डिनरी प्रॉब्लेम्स आपले डिस्कस केलेले आहेत, नाही तर तसं आजचं तुम्ही कादंबऱ्या कथा कादंबऱ्या बघा काहीतरी असं म्हणजे असतात, म्हणजे काही हे नाही पण असं कल्पना विलास जो असतो ना कवीचा, हा या एवढी मॅच्युरिटी किंवा असा उच्च दर्जा वाटत नाही हल्लीच्या साहित्यामध्ये आपल्याला नाही का, कथा कादंबऱ्यांमध्ये विशेषतः असं. पण तेच तुम्ही जर आता कदाचित हा बघा प्रकार जसं आता दिवसेंदिवस थोडा कमीच होत चाललाय. नाही पण कल्पना आता जसं विलास तुम्ही करून काहीतरी अगदी करणं. जसं आता आपण विवा शिरवाडकर कुसुमाग्रजांच्या तुम्ही कविता बघा किंवा गदी माडगुळकरांची बघा किंवा इव्हन आपण आता गीत रामायण बघतो, म्हणजे आहे रामायणावर हम्म. पण काय कल्पना विलास आहे नाही का माडगुळकरांचा, किंवा ते हम्म. पृथ्वीचं प्रेमगीत वगैरे किंवा कुसुमाग्रजांची बऱ्याच कविता नाही का, किती इवन विशाखा वगैरे नाही का. आपले तर ती बालकवी सुद्धा फुलराणी मध्ये केवढी काय म्हणजे ती कल्पना ऐकूनच हे होतं की तो रविकिरण का गोजीरवाणा आवडला मुच्या हो. राणीला. म्हणजे ती फुलण्याचं एक त्यांनी कल्पना केली आहे, ती पण खूप हे आहे. म्हणजे त्यात यमक यमक किंवा चाल छंद हे हम्म. तर असायचंच, पण तो कल्पना विलास आहे ना तो अफलातून. म्हणजे म्हणूनच ते आपण मराठीत पूर्वी म्हणायचो ना, जे न देखे रवी ते देखे कवी, म्हणजे जे सूर्य पाहू शकत नाही म्हणजे कवीचा जो कल्पना विलास आहे तो कुठेही पोचू शकतो असं. तर ती म्हण आत्ताच्या कवींना काय माहिती लागू होतं की नाही या हम्म. दृष्टीने नाही का. तर म्हणूनच हंसाला राजहंस म्हणतात ना. हो हो. तोच म्हणजे तो हा. कारण त्याचा त्याचं सगळा मान आब राहणं राज खाणं राजेशाही सगळं पिणं त्याचं सगळं असं उच्च दर्जाचं. उच्च हा दर्जाचं असं. राजेश. हा. हम्म. चालेल. पण राजहंस स्वतःच काल्पनिक आहे ना? नाही, हंस आहे, हंस आणि राजहंस, पण ह्याच्यात त्याला जे विशेषण किंवा त्याचं जे लावलेले आहेत ना ते काल्पनिक आहेत काही गुण त्याचे. जसं मी म्हटलं की पहिला सगळ्यात मुख्य म्हणजे तो नीरज शिरोविवेक. तर हे हम्म. माहिती नाही हल्लीच्या लोकांना की सायंटिफिकली प्रूव्हन आहे का की तो खरोखर दूध आणि पाणी वेगळं करतो का. पण संस्कृत साहित्यामध्ये कन्सेप्ट खूप अगदी पक्का आहे म्हणजे असा. त्याचं अजून सायंटिफिक इव्हॅल्युएशन झालं की नाही माहिती नाही मला. असं. पण हंसाचं इक्वेशन म्हणजेच निरक्षीर विवेक. हो हो. हम्म. हा त्याच्याशिवाय हंस ओळखलाच जात नाही. ओळखलाच जात नाही.